तुम्हाला डिंकाचा लाडू खायचा आहे का? आज बनवले, चला तुम्हाला रेसिपी दाखवते। सर्वात पहिल्यांदा डिंक तुपामध्ये छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा। तो भाजून झाल्यावर तुपामध्येच खजूर टाकायचा आणि तो एक 5 ते 10 मिनिटं परतून घ्यायचा। खजूर परतून झाल्यावर तुपामध्ये काजू आणि बदाम छान असे क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे आणि त्याची पूड तयार करायची। आणि बाजूलाच तुपामध्ये खारीक खोबऱ्याची पावडर एक 5 ते 10 मिनिटं छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची। आणि त्यामध्येच तयार आपली काजू बदामची जी पूड आहे ती टाकायची, आपला डिंक टाकायचा आणि खजूर टाकायचा आणि त्याच्यामध्ये गुळाचा पाक तयार करून तो घालायचा आणि मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं। आणि ते जे मिश्रण आपण एकजीव केलेलं आहे ते मिक्सर मधून एकदा फिरवून घ्यायचं बरं का, म्हणजे छान असं मिळून येतं आणि लाडू छान बांधले जातात। मिक्सर मधून काढल्यावर त्यांनी छान बदामाचे त्याच्यावर काप टाकायचे आणि लाडू छान असे वळून घ्यायचे। सुंदर दिसतात त्यांना लाडू, तुम्ही पण एकदा ट्राय करा।